मस्त मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या आपल्या. नमस्कार मंडळी, मी हर्षदाच किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवत पुरणपोळ्या. चला तर आता मस्त अशा पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो चण्याची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी भरून ती आपण धुवून घेऊया स्वच्छ. ही 1 वाटी चणा डाळ आणि ह्याच वाटीने आपण मोजून गूळ घेणार आहोत. म्हणजे 1/2 किलो मी चणा डाळ घेतला, पण 1/2 किलोच गूळ घेणार आहोत. आता हे स्वच्छ धुवून घेऊया आपण. व्यवस्थित चोळून घ्यायची, धुवायची, म्हणजे काही डस्ट असेल तर ती निघून जाते. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून 1 तास तरी भिजत घालून ठेवूया. ते आपण ज्या वाटेने आपण चण्याची डाळ घेतली त्याच वाटेने मी 2 वाट्या मैदा घेत आहे. अर्धा चमचा मीठ घालूया, पाव चमचा हळद आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घेत आहे. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा पूर्ण मैदाही घेऊ शकता. असं हे आपण सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मिक्स करून झाले. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून आपण अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आपण चपातीला पीठ मळतो ना, त्याच्यापेक्षा थोडासा पातळ मळायचं आपल्याला. आपलं पीठ असं मळून झालेलं आहे. आता मी याच्यावरती तेल घालते आणि ठेवून देऊया आपण तेल. तोपर्यंत आपण चण्याची डाळ उकळून घेऊया. मी 1 चमचा तेल घालते आणि थोडं मळून घेते आणि आता पुन्हा आपण याच्यामध्ये तेल घालून ठेवून देऊया, जसं तेल सगळीकडे लागेल पिठाला. हे बघा, पूर्ण असं आपण पिठाला मी तेल लावून घेतलं आहे आणि आता परत मी 1 चमचा तेल घालून ठेवून देते. तेलामध्ये व्यवस्थित मुरेल आपलं पीठ. झाकण मारून ठेवून देऊया. आपली मस्त अशी डाळ भिजली आहे 1 तासात. आता मी ही कुकरला घालते. कुकर घेतले, कुकरमध्ये आपण ही डाळ सगळी घालून घेऊया. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊया. आधी देखील मी 1 ग्लास पाणी घातलेलं आणि आता पण 1 ग्लास पाणी घालत आहे. 1 चमचा भर आपण तेल याच्यासाठी घातलं 1 चमचा, की कुकरची शिटी झाली की पाणी वर येतो ना, ते पाणी वरती येऊ नये म्हणून मी तेल घातलं त्याच्यामध्ये. मी गॅसवर कुकर ठेवलं, त्याच्यामध्ये आपण पळी फिरून घेऊया. जरा तेल टाकलं आहे ना. आता आपण झाकण लावून मस्त अशा 3 शिट्या करून घेऊया. अशा 3 शिट्या झालेल्या आहेत. आता त्याला गार होऊ द्या, मग आपण उघडून बाकीचं करून घेऊया प्रोसिजर. कुकर गार झालेला आहे. डाळ पण आपण बघून घेऊया. बघा, व्यवस्थित अशी शिजली आहे 3 शिट्यामध्ये. आता आपण याचं पाणी काढून घेऊया. इथे मी टोप घेतले, टोपावरती चाळण ठेवले. आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. हे बघा, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं निघून जाईल. हे बघा, पाणी याच्यामध्ये निघाले सगळं. आता मी कढई ठेवली गॅसवर. त्याच्यामध्ये आपण ही डाळ आहे जी उकडलेली आपण ती घालून घेऊया. इथे मी 1/2 किलो गूळ असं बारीक चिरून घेतलं आहे. 1 वाटी आपण चण्याची डाळ घेतलेली, 1 वाटी गूळ
इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा जायफळ आपण ताजाचे ताजा आपण किसून घालणार आहोत त्याच्यावरती. त्याच्यामध्ये गूळ घालते. आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गूळ आपला व्यवस्थित वितळला याच्यामध्ये. आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाणी सुकेपर्यंत आपण शिजवून. आता शिंतोडे ओढतील ना, म्हणून मी याच्यावर झाकण ठेवते आणि शिंतोडे ओढणार नाही. मग आपलं सगळं गुळाचं पाणी व्यवस्थित आता सुका झालेलं आहे. अजून आपल्याला 5 मिनटं तरी स्लो गॅसवरती ढवळून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये हे जायफळ मी किसून घेतलेलं ते घालून घेऊया. आणि वेलची पावडर हे पण मिक्स करून घेऊया. शेवटी टाकलं कारण मग त्याचा खूप छान सुगंध येतो, म्हणून सगळ्या शेवटी आपण ते घालायचं आहे. जायफळ याच्यासाठी, कारण चण्याची डाळ आहे ना, म्हणजे पोटाला आपल्याला बाधू नये म्हणून आपण जायफळ घालतो याच्यामध्ये. आणि वेलची सुगंधासाठी. आपलं हे झालं आहे पुरण, ते कसं ओळखायचं. आता हे मी चमचा घेतला तर असं आपण उभा ठेवायचा. जर लगेच पडला तर समजायचं झालं नाही. आता हे बघा, मी अगदी किती मिनटं झाली, आपल्याला 5, 6, 10 सेकंड झाले तरी पण तो व्यवस्थित आहे. म्हणजे आपला हा पुरण व्यवस्थित रेडी झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आणि आता मी चाळण आहे माझ्याकडे. पुरण यंत्र असेल तुमच्याकडे तर पुरण यंत्रामध्ये देखील बारीक करू शकता. आता मी चाळणीमध्ये बारीक करते. इथे मी चाळण घेतलं आहे. चाळणीमध्ये आपण पुरण काढून घेऊया. आणि ग्लास घेतला आहे. तुम्ही पेला देखील घेऊ शकता. आणि असं हे गरम गरम लगेचच होतं, जास्त वेळ लागत त्याच्यामध्ये. हे पडले व्यवस्थित, अगदी बारीक झालं आहे. आता हे थोडं आहे आणखी, ते देखील आपण घेऊया. हे बघा किती पटापट झालं ना आपलं हे करून. चाळणीमध्ये लगेच होतं आणि गरम गरम घ्यायचं म्हणजे पटापट होतं. फुलजा सिम हे सगळं आता त्याला लागलेलं आहे. ते देखील हळूच काढायचं आहे याला. पुरणची तयारी होतं. आपला पीठ पण देखील मस्त असं सेट झालं आहे बघा, मस्त असं. तर मळून घेते. पूर्ण हा तेल जिरून घेऊ याच्यामध्ये. जेवढं चांगलं आपण मळून घेणार ना तेवढंच आपल्या पोळ्या छान होतात आणि अजिबात फुटत देखील नाही. म्हणून अगदी छान, जेवढा असेल नसेल तेवढा जोर काढायचा, असं मळून छान घ्यायचं. मस्त असं मी 5 मिनटं पूर्ण मळून घेतलेलं पीठ. आता आपण पोळ्या बनवायला सुरुवात करूया. आपण साजूक तूप मी प्लेटमध्ये काढून घेते. थोडासा मैद्याचा हात घ्यायचा, पीठ असा गोळा बनवायचा. बघा अशी वाटी बनवून घ्यायची. साईडने पहिला आपण असं फिरवत घ्यायचं, मध्येच जाड ठेवायचं आणि साईडने असे पातळ करून घ्यायचे व्यवस्थित. असं एका हाताने सरकत दुसऱ्या हाताने असं पळपळ बोटाने अशी व्यवस्थित आपली वाटी होऊन जाते. ही बघा अशा पद्धतीने आपली वाटी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता, दिसतच असेल. आणि जेवढा आपण पिठाचा गोळा घेतो तेवढेच आपण पुरण घ्यायचा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा अगदी कमी घ्यायचा.
हे बघा एवढा मी घेतलेला आहे. जेमतेम पिठा एवढा, जेवढा पिठाचा गोळा घेतला तेवढाच मी हे देखील पुरण देखील घेतलेलं आहे आणि व्यवस्थित त्याच्यात भरून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने गोल फिरवत फिरवत आपल्याला त्याचं तोंड बंद करून घ्यायचं, म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा असं पॅक करून घेतलेलं आहे. त्याला थोडं तापवून घेते आणि पीठ लावून इथे ठेवून घेते. आता आपण गॅस चालू करूया. तवा तापतोय तोपर्यंत मी त्याला सुक्या पिठामध्ये असं थोडंसं घोळून घ्यायचं आणि मग आधी कडाने हे करायचं, साईडने करायचं, म्हणजे अशी अव्यवस्थित अशी वाटी होते आपली. आणि जेवढा आपण गोळा घेतला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी किंवा तेवढाच, मी तेवढाच घेतला आहे, पाहू शकता. तर आपण याच्यामध्ये भरायचं असं मधून असा गोल गोल फिरवत आणि साईडने असं केलं ना व्यवस्थित. असं याचं तोंड बंद करून घ्यायचं आपण गोळ्याचं. हे बघा, आणि आता असं गोल फिरून घ्यायचं आणि थोडं असं गरगर फिरवायचं. आपण भाकरी किंवा चपातीला फिरवतो तसं फिरवायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूनी पुरण व्यवस्थित सगळं सेट होतो. असं आपण थापून घेतलं ना की पुरण व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित लागतो, म्हणजे कुठे पोकळ जागा अशी राहत नाही. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. आणि आपण आता पीठ लावून लाटून घेऊया. जेवढं आपल्याला पातळ हवं आहे तेवढं आपण पातळ लाटू शकतो. आता आपला तवा मस्त तापला आहे. आता मी तव्यावरती आपली पोळी घालून घेते. दुसरी देखील पोळी दाखवते बघा. अशा पद्धतीने केल्याने काय होतं, सगळ्या बाजूला पुरण व्यवस्थित लागतं आणि मग आपण लाटून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने. आणि इथे आपली ही पोळी देखील खालच्या बाजूने छान शेकली गेली आहे. आता आपण याला पलटी मारून घेऊया. पाहू शकता, हे बघा मस्त अशी पोळी आपली वरती आलेली आहे. आता त्याच्यावरती मस्त असं आपण साजूक तूप लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं साजूक तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे. पलटी मारून घेऊया. पुन्हा ह्या बाजूने आपण शेकून साजूक तूप परत लावून घ्यायचं आहे. असं छान व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस असं आपलं भाजलेलं आहे की नाही. अगदी सोपी पद्धत पुरणपोळ्या करण्याची, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. चला आता ही पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. ही पोळी देखील आपण लाटून झालेली आहे. आता मी तव्यावर घालते. ती खालची बाजू आपली व्यवस्थित शेकलेली आहे. आता आपण याला पलटी मारूया. मस्त मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळी आपल्या रेडी झालेल्या आहेत, पाहू शकता. तर कशी झाली पोळी बेटे? एक नंबर झाली आहे मित्रांनो पुरणपोळी. भन्नाट एकदम चविष्ट झालेली आहे, एकदम मस्त झालेली आहे ही पुरणपोळी. तुम्ही ही रेसिपी बनवा, घरी ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला प्रत्येक जे व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन पाहिजे असेल तर नोटिफिकेशन बेलला ऑलवर सिलेक्ट करा. त्याला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. बघा आपल्या मस्त अशा पोळ्या रेडी झालेल्या आहेत. एवढ्या प्रमाणामध्येच माझ्या 14 पोळ्या झालेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली पुरणपोळ्याची तर नक्की कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.